पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. 10व्या दिवशी भीष्म शरपंजरी पडले आणि मृत्यू प्रिय व्हावा असं पितामहांना वाटलं. कुरुकुलाचा ऱ्हास पाहायला त्यांचं मन धास्तावलं होतं. पांडवांच्या विजयाची अपेक्षा होती, पण कौरवांचा विनाशही त्यांना नको होता. हे भीष्मांचं दुःख होतं. विजय चालेल का पांडवांचा? तर चालेल, पण त्याच्या बदल्यात कौरवांचा विनाश नकोय. कारण जवसे पांडव त्यांना प्रिय होते तसे कौरवही प्रियच होते भीष्मांना. ह्याकरता त्यांचं मन धास्तावलं होतं. शापित वसूला या यातना होत होत्या. आता दीर्घायुष्य हे शाप एका वरदान आहे. मग भीष्मांना दीर्घायुष्य लाभलंय सगळ्यात जास्त, पण ते काय आहे? मग जीवनाचा उपभोग घेण्यासाठी ते वरदान आहे, पण दीर्घायुष्य असल्यामुळे दुःखभोगही वाटायला येतात, हा शाप आहे. हे दोन्ही भीष्मांच्या आयुष्यात आलं. जसं त्यांना दीर्घायुष्याचे काही फायदे झाले तसे काही तोटेही झाले. त्यामुळं त्यांना आता मृत्यू प्रिय व्हायला लागला होता भीष्मांना. तर अशा रीतीने ते शरपंजरी पडल्यावर माघ शुक्ल अष्टमी, हे आजही तुम्ही जर का कालनिर्णयात बघितलं तर माघ कृष्ण शुक्ल अष्टमीला भीष्माष्टमी असं संबोधलेलं आहे. त्या दिवशी हा जो भीष्म होता त्यांचं पृथ्वी तलावरचा देह सोडला. म्हणजे एक शापित वसू, देवव्रत नावाचा राजनिष्ठ माणूस आणि भीष्म नावाचा एक ज्येष्ठ माणूस, या तिघांनी माघ शुक्ल अष्टमीला देहचा त्याग केला. आता भीष्मांचं आपण जे व्यक्तिमत्व पाहिलं त्यात काय होतं की इच्छा मरणाचा त्यांना वरदान होतं, पण इच्छेप्रमाणे जगणं नव्हतं. इच्छा मरण होतं का? तर होतं, पण जगणं नव्हतं. ते दैवाधीन होतं, ते प्रारब्धासाठी होतं. प्रारब्धात भोग होते. कौरवांच्या स्त्रियांचा किंवा कैक तरुण स्त्रियांचा विलाप, आकांत, आक्रोश हा त्यांना पाहायला लागला. त्यामुळे इच्छा मरणाचा वरदान जरी असलं तरी इच्छा जगणं नव्हतं. त्यामुळे एक लक्षात ठेवावं नेहमी, भाग्याच्या मार्गात दुर्भाग्य कधी येईल हे तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे भीष्मांच्या आयुष्यात झालं. भाग्याचा मार्ग होता का? तर होता, पण वाटेत दुर्भाग्य आलं प्रारब्धामुळं आणि ते त्यांना भोगायला लागलं भीष्मांना. आणि हा एक प्रकारे शोकांतिका झाली एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची. जेव्हा भीष्म शरपंजरी होते तेव्हा सगळ्या योद्ध्यांचा तर्पणविधी श्राद्धविधी झाल्यावर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला घेऊन भीष्मांकडे आला. पितामह, आता हा राज्यावर बसणार आहे, सार्वभौम राज्यावर होणार आहे, तर त्याला आपण उपदेश करावा अशी विनंती केली. तेव्हा भीष्म म्हणाले, अरे नारायणा, तू असताना मी कसा करू? तेव्हा नारायणाचे बोल फार महत्वाचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे अनुभव आहे, तुमचे बोल हे अनुभवाचे बोल आहेत. आणि त्यांनी जो युधिष्ठिराला उपदेश केलेला आहे तो महाभारतात भीष्म गीता म्हणून आहे आणि तो अभ्यासाचा एक वेगळा विषय आहे.
त्यात संबंध, राजकारण, धर्म अशा विविध विषयांचा सांगोपांग विचार आहे. आणि ती भीष्म जी गीता आहे ती खरं तर आत्ताच्या राजकारण्यांनी सुद्धा अभ्यासली पाहिजे, की राजधर्म काय आहे, राजधर्म कसा असावा याचं ते सुंदर विवेचन आहे. असे हे भीष्म अनुभूती संपन्न आयुष्य आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांना माझा सलाम. धन्यवाद.